महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 ह्या ऍक्ट मधली एक महत्त्वाची डेफिनेशन आहे, जी म्हणजे डेफिनेशन ऑफ लँड. लँड म्हणजे काय, त्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर त्याची डेफिनेशन आपल्याला सेक्शन 2 सबसेक्शन 16 मध्ये दिलेली आहे. ओके. इट मीन्स अँड इन्क्लुड्स बेनिफिट्स टू अरायजेस आउट ऑफ लँड. जमिनीमधून जे काही तुम्हाला बेनिफिट्स वगैरे मिळत आहेत, त्या बेनिफिट्स टू अरायजेस आउट ऑफ लँड त्याचा देखील समावेश हा लँड मध्ये केलेला आहे या ऍक्ट नुसार. बेनिफिट्स अरायजेस आउट ऑफ लँड. ओके. सेकंड, थिंग्स अटॅच टू अर्थ. अर्थला ज्या काही गोष्टी अटॅच आहेत त्यांचा देखील समावेश डेफिनेशन ऑफ लँड मध्ये केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, जमिनीमध्ये झाड आहे तर त्या झाडाचा समावेश देखील थिंग्स अटॅच टू अर्थ डेफिनेशन ऑफ लँड खाली केलेला आहे. म्हणजे झाडाचा देखील समावेश लँड मध्ये केलेला आहे. तिसरा, परमनंटली फास्टेड टू एनीथिंग अटॅच टू अर्थ. आता त्या झाडाला समजा एखादं फळ लागलं आहे तर परमनंटली फास्टेड टू एनीथिंग अटॅच टू अर्थ. त्या झाडाला लागलेलं एखादं फळ वगैरे आहे त्याची देखील आपण डेफिनेशन ऑफ लँड मध्ये समावेश केलेला आहे. एनीथिंग अटॅच टू अर्थ. अँड it also includes share in or charge on the revenue or rent of village or other defined portion of territory. अशा चार गोष्टींचा समावेश लँड मध्ये केलेला आहे. ओके. ही एक महत्त्वाची डेफिनेशन आहे. या डेफिनेशनच्याच रिलेटेड पुढे काही टॉपिक आहेत ते आपण लगेच याला धरूनच, जे की सेक्शन 41 पासून चालू होतात. तर आता आपण डायरेक्ट सेक्शन 41 वरती जाऊया आणि यूज ऑफ लँड त्यामध्ये आहे ते आपण डिस्कस करूया. यूज ऑफ लँड म्हणजे काय आहे आणि त्याचं पुढे कसे कसे पॉइंट्स आहेत ते आपण डिस्कस करूया. आणि काही महत्त्वाच्या डेफिनेशन ज्या राहिलेल्या आहेत त्या आपण परत पुढच्या वेळेला मी त्याच्या विरुद्ध त्या स्पेशल डेफिनेशन वरती एक वेगळा लेक्चर तयार करेन ज्याच्यामध्ये तीन चार डेफिनेशन्स असतील. त्या मी तुम्हाला एका नेक्स्ट लेक्चर वरती त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईन. आता आपण यामध्ये यूज ऑफ लँड बघूया. हे जरा मी पुसतो. आता आपण सुरुवात करूया यूज ऑफ लँड. सेक्शन 41 टू 49. लँडचा उपयोग काय आणि तो कशा प्रकारे करायचा असतो ते आपण बघूया. सेक्शन 41 काय सांगते बघा. होल्डर ऑफ ऍग्रिकल्चरल लँड, जो ऍग्रिकल्चर लँड होल्ड करत आहे पण त्याची जो वहिवाट वगैरे मालक आहे, होल्डर ऑफ ऍग्रिकल्चर लँड शाल हॅव राईट टू इरेक्ट एनी फार्म बिल्डिंग. त्या जमिनीवरती फार्म करायला, बिल्डिंग बांधायला, घर वगैरे बांधायला त्याला अधिकार आहे. फार्म बिल्डिंग, कंस्ट्रक्ट एनी वेल और टँक्स, विहीर खोदायला किंवा तळ करायला, और मेक अदर इम्प्रूव्हमेंट फॉर बेटर कल्टिवेशन. तर या सर्व अजून काय तर बेटर चांगल्या प्रकारची शेती वगैरे करण्यात यावी म्हणून तो त्या जमिनीवरती त्या जमिनीचा होल्डर वापर करू शकतो. म्हणजे त्या जमिनीवर तो फार्म बांधू शकतो, बिल्डिंग करू शकतो, परत तो विहीर खणू शकतो किंवा तळ बांधता येतं त्याला. तर टँक और मेक अदर, आणि अजून काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो तर शेतीसाठी, फॉर बेटर कल्टिवेशन. फॉर बेटर म्हणजे शेती साठी विहीर वगैरे खोदायची, फॉर बेटर, जेणेकरून चांगल्या प्रकारे शेती करण्यात यावी म्हणून. पण आफ्टर 1986 अमेंडमेंट नंतर एक प्रोव्हिजन ऍड झाली याच्यामध्ये. 1986 पूर्वी एवढंच होतं, पण 1986 नंतर एक प्रोव्हिजन त्याच्यामध्ये ऍड करण्यात आली. फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन, अल्टरेशन, ऍडिशन, प्रिव्हियस परमिशन ऑफ कलेक्टर इज नेसेसरी. परमिशन ऑफ कलेक्टर इज नेसेसरी केलं म्हणजे तुम्हाला जर का तुम्ही काही जे केलं आहे, तुम्हाला रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे त्या बिल्डिंग मध्ये, कन्स्ट्रक्शन वगैरे रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे, अल्टरेशन करायचं आहे,
तर त्या जमिनीमध्ये जे बांधायचं त्याच्यामध्ये काही ऍडिशन करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस परमिशन ऑफ कलेक्टर, तुम्हाला आधी कलेक्टरची परमिशन घेणं गरजेची केली आहे. ओके. आणि त्यानंतर इफ पर्सन कन्स्ट्रक्ट विदाउट परमिशन ऑफ कलेक्टर then such person is liable for penalties. जर अशा इथं सांगितलं आहे परमिशन घेणं गरजेचं आहे, परंतु एखाद्या व्यक्तीने परमिशन घेतली नाही आणि कन्स्ट्रक्शन सुरू केलं तर त्याला पेनल्टी बसेल आणि जी पेनल्टी आहे ती कलेक्टर देणार पेनल्टी. ओके. हे एवढं सेक्शन 41 मध्ये सांगितलं आहे. हे मी पुसून घेतो आणि आपण पुढचा सेक्शन मग घेऊया. आता आपण सेक्शन 42 बघूया. लँड विच इज यूज फॉर ॲग्रिकल्चर पर्पज कॅनॉट यूज फॉर नॉन ॲग्रिकल्चर पर्पज विदाउट परमिशन ऑफ कलेक्टर. म्हणजे काय, एखादं ॲग्रिकल्चरल लँड आहे जे की नॉन ॲग्रिकल्चर पर्पज साठी यूज करायचं असेल तर त्यासाठी कलेक्टरची परमिशन घ्यावी लागते असं आपल्याला यामध्ये सांगितलं बघा. लँड विच इज यूज फॉर ॲग्रिकल्चरल पर्पज, ॲग्रिकल्चर पर्पज साठी लँड आता यूज होत आहे. कॅनॉट यूज फॉर नॉन ॲग्रिकल्चर पर्पज, तुम्ही बिगर शेती त्याची करू शकत नाही, शेतजमिनीने त्याची बिगर शेती करू शकत नाही विदाउट परमिशन ऑफ कलेक्टर, कलेक्टरची परमिशन घेतल्याशिवाय. थोडक्यात कलेक्टरची परमिशन घेतल्याशिवाय एखादी शेतजमीन तुम्ही बिगर शेती करू शकत नाही. याला एक एक्सेप्शन त्यांनी थोडक्यात दिलेलं आहे. सच परमिशन इज नॉट नेसेसरी, इथे बघा इज नॉट नेसेसरी, ही परमिशन घेण्याची गरज नाहीये किंवा when such land is used for personal bona fide residence, स्वतःला तिथे राहण्यासाठी तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्हाला कलेक्टरची परमिशन घ्यावी लागत नाही. पण कुठे, इन नॉन अर्बन एरिया, खेडेगावात थोडक्यात आपण बोलू शकतो. नॉन अर्बन एरिया म्हणजे नॉन अर्बन एरियामध्ये जर तुम्हाला स्वतःला राहण्यासाठी घर बांधायचं असेल तर अशा वेळेला तुम्हाला कलेक्टरची परमिशन घ्यावी लागत नाही. नो सच परमिशन, सच परमिशन इज नॉट नेसेसरी. ओके, हे आपल्याला सांगितलं आहे. आता ह्याच्या पुढचा पॉइंट आपण बघूया, हे मी पुसतो तोपर्यंत. आता आपण ह्याच्यात नेक्स्ट वन बघूया. कन्वर्जन ऑफ लँड फ्रॉम वन पर्पज टू अनदर पर्पज. एखादं लँड आहे, ऍग्रिकल्चर आहे, तर ते नॉन ऍग्रिकल्चर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे कन्वर्जन आपण कधी लँड कन्वर्ट करतोय एका पर्पज मधून दुसऱ्या पर्पज मध्ये, तर ह्याचे 3 प्रकार पडतात बघा. समजा एखादं ऍग्रिकल्चर लँड कन्वर्ट इनटू नॉन ऍग्रिकल्चर, एखादं ऍग्रिकल्चर लँड आहे ते कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला नॉन ऍग्रिकल्चर लँड, तर त्याचा समावेश कन्वर्जन ऑफ लँड मध्ये होतो. तर हे कन्वर्ट कसं होतं, त्याची प्रोसिजर कुणाकडे ते दाखल करावा लागतो, याबद्दलचं डिस्क्रिप्शन आपण ह्याच्या पुढे करणार आहोत. पण कन्वर्ट एखादी जमीन करण्याचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकारे तुम्ही ती जमीन कन्वर्ट करता येते. एक म्हणजे एखादी जमीन ऍग्रिकल्चर असेल तर ती नॉन ऍग्रिकल्चर करण्यासाठी तुम्हाला जमीन कन्वर्ट करण्यासाठी अर्ज करावा लागतो, कन्वर्जन करावं लागतं. एखादं नॉन ऍग्रिकल्चर, पर्टिक्युलर नॉन ऍग्रिकल्चर लँड विशेस टू यूज इट फॉर अनदर ऍग्रिकल्चरल पर्पज. थोडक्यात एखादी ऍग्रिकल्चर लँड आहे जी नॉन ऍग्रिकल्चर करायची आहे मला, का तर मला तिथे घर बांधायचं आहे म्हणून. तसं मी अर्ज केला या पहिल्या क्लॉज नुसार आणि मला ती नॉन ऍग्रिकल्चर करून भेटली. पण आता मी असं ठरवलं की बाबा मला तिथे घर न बांधता मला तिथे आता एक
बिल्डिंग बांधायची आहे, समजा घर न बांधता मला तिथे एखादी कंपनी करायची आहे, कंपनी बांधायची आहे वगैरे, कंपनी क्रिएट करायची आहे, तर माझं पर्पज बदललं. विशेष टू यूज फॉर अनदर पर्टिक्युलर, ज्या उद्देशासाठी मी ते कन्वर्ट केलं आहे नॉन ऍग्रिकल्चर लँड, ते जे माझं पर्पज होतं ते चेंज झालं. मला बिल्डिंग बांधायची होती, पण आता मला तिथे कंपनी निर्माण करायची आहे, तर मला त्याच्यासाठी परत वेगळा अर्ज करावा लागेल टू, कारण विशेष टू यूज इट फॉर अनदर नॉन ऍग्रिकल्चरल पर्पज. ओके. आणि थर्ड काय, रिलॅक्सेशन ऑफ एनी कंडिशन. आता समजा मी एखादं लँड नॉन ऍग्रिकल्चर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती त्याच्यामध्ये अशी कंडिशन कलेक्टरने टाकली आहे नॉन ऍग्रिकल्चर करते वेळी की या जमिनीवर तुम्ही 7 मजल्यापेक्षा वरती बिल्डिंग बांधू शकत नाही, अशी एखादी कंडिशन टाकली, तर मला ती तिथं 7 न बांधता 10 मजली बिल्डिंग बांधायची आहे. तर ही जी काही कंडिशन टाकलेली आहे, जी कंडिशन टाकली आहे ती रिलॅक्सेशन, ती कंडिशन मला नाहीशी करून 10 मजली बिल्डिंग बांधायला परवानगी मिळावी, म्हणून मला परत एक नॉन ऍग्रिकल्चर कन्वर्जन ऑफ लँड फ्रॉम वन पर्पज टू अनदर पर्पज, याच्या खाली मला वेगळा एक अर्ज कलेक्टरकडे द्यावा लागतो. अशा प्रकारे 3 वेळा आपण लँड कन्वर्जन ऑफ लँड वन पर्पज टू अनदर पर्पज खाली आपण 3 ठिकाणी आपण अर्ज करू शकतो. म्हणजे 3 पर्पज खाली, एक म्हणजे ऍग्रिकल्चर लँड असेल ते नॉन ऍग्रिकल्चर करते वेळी तुम्ही अर्ज करायचा की कन्वर्जन ऑफ लँड. ऑलरेडी तुम्हाला कन्वर्जन करून भेटलेला आहे लँड, पण तुम्ही एका पर्पज साठी, एक मूळ तुमचा त्याच्यामागे पर्पज होता, तो पर्पजच आता तुमचा कॅन्सल होऊन वेगळा पर्पज तुमचा क्रिएट झालाय की मला आता बिल्डिंग न बांधता येतं, आता कंपनी निर्माण करायची आहे किंवा बांधायची आहे, तर तो पर्पज तुमचा चेंज झालाय, त्याच्यामुळे तुम्हाला परत एक अर्ज करावा लागेल टू कन्वर्जन ऑफ लँड. आणि तिसरं म्हणजे एखादी कंडिशन घातली असेल तर ती कंडिशन तुम्हाला नको असेल तर तुम्हाला ती कंडिशन काढून टाकण्यात यावी, म्हणून वेगळा अर्ज दाखल करावा लागेल. कशासाठी, तर ते कन्वर्जन करण्यासाठी लँड. अशा प्रकारे 3 वेळा तुम्हाला 3 प्रकारे आपल्याला तो अर्ज कलेक्टरकडे करावा लागतो. आता याची प्रोसिजर काय ते आपण पुढे बघूया. आता आपण कन्वर्जन ऑफ लँड फ्रॉम वन पर्पज टू अनदर हे बघतोय. तर आता पुढचा प्रश्न येतो की कन्वर्जन लँड करण्यासाठी एका पर्पज मधून ऍग्रिकल्चर लँड नॉन ऍग्रिकल्चर करायचे, तर त्याच्यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतो. तर हे बघा, हु कॅन अप्लाय, ऑक्युपंट, सुपेरियर होल्डर, टेनंट. या 3 व्यक्ती, ऑक्युपंट जो त्या जमिनीचा मालक आहे, होल्डर थोडक्यात आपण म्हणू शकतो ऑक्युपंट, सुपेरियर होल्डर आणि टेनंट कूळ थोडक्यात, हे 3 लोक अप्लाय करू शकतात की ऍग्रिकल्चर लँड आहे ते नॉन ऍग्रिकल्चर करून मिळावं म्हणून. तर ते कुणाकडे अप्लाय करायचं, टू कलेक्टर. ओके. आता कलेक्टरकडे अप्लाय केले तर कलेक्टरची ड्युटी काय आहे, एक्नॉलेजमेंट ऑफ ऍप्लिकेशन विदिन 7 days. ह्या 7 दिवसाच्या आतमध्ये त्याने ज्याने हे अप्लाय केलेलं आहे त्या व्यक्तीला 7 दिवसाच्या आतमध्ये एक्नॉलेजमेंट, पावती थोडक्यात समजा एक्नॉलेजमेंट देणं गरजेचं आहे की अर्ज भेटला आहे अशा प्रकारे विदिन 7 days मध्ये. तर ह्या पॉइंटचं काय पुढे होतं म्हणजे डिसिजनच्या वेळेला हे आपल्याला मी त्यावेळेला तुम्हाला सांगतो. पण 7 दिवस इथं फक्त एवढं लक्षात ठेवा की 7 दिवसाच्या आतमध्ये एक्नॉलेजमेंट देणं गरजेचं आहे. रिटर्न द ऍप्लिकेशन, पुढचा पॉइंट काय सांगतो, रिटर्न द ऍप्लिकेशन इफ इट इज नॉट इन प्रिस्क्राइब फॉर्म. जर का एखाद्याने ऍग्रिकल्चर जमीन आहे ती नॉन ऍग्रिकल्चर करून भेटावी म्हणून असा अर्ज केला आहे आणि तो अर्ज जर जो फॉर्म दिलेला आहे प्रिस्क्राइब फॉर्म मध्ये जर तो नसेल तर कलेक्टर तो रिटर्न करू शकतो. ओके. आणि आफ्टर, आता समजा तो रिटर्न केला नाही, ऍक्सेप्ट केला,
तर कलेक्टर काय करतो, आफ्टर इन्क्वायरी करतो. आणि कलेक्टर काय करतो, अशी जी काही ऍप्लिकेशन आहे ती एकतर ग्रांट करतो किंवा रिजेक्ट करतो. आता रिजेक्ट कोणकोणत्या ग्राउंड खाली करता येते, तर इट सिक्युअर पब्लिक हेल्थ, एखादी जमीन आहे जी पब्लिक हेल्थ साठी आवश्यक असेल तर तो जो काही अर्ज केलेला आहे तो कलेक्टर रिजेक्ट करतो. आणि दुसरं काय, सच लँड इज यूज फॉर एनी स्कीम, ती जी जमीन आहे ती एखाद्या स्कीम करिता उपयोगी आणण्यात येणार असेल तर कलेक्टर जी ऍप्लिकेशन केली आहे ती रिजेक्ट करतो. पण काय असतं, व्हेन ऍप्लिकेशन इज रिजेक्ट कलेक्टर, ज्या वेळेला कलेक्टर ती ऍप्लिकेशन रिजेक्ट करतोय या कारणाकरिता, तर अशा वेळेला कलेक्टरने काय केलं, कलेक्टर मस्ट स्टेट रिझन इन रायटिंग. म्हणजे कलेक्टर ती परमिशन जी नाकारत आहे तर ती का नाकारत आहे ते त्याने लिखित इन रायटिंग मध्ये त्याचं कारण लिहिणं गरजेचं आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण एवढं कोण अप्लाय करू शकतो, ऑक्युपंट, सुपेरियर, होल्डर आणि टेनंट. कुणाकडे करायची, कलेक्टरकडे. कलेक्टरने एक्नॉलेजमेंट द्यायचं विदिन 7 डेज मध्ये. रिटर्न ऍप्लिकेशन कधी रिटर्न केली जाते, जर ती प्रिस्क्राइब फॉर्म मध्ये नसेल. आफ्टर इन्क्वायरी, कलेक्टरने इन्क्वायरी वगैरे केली, रिटर्न केली नाही आणि इन्क्वायरी केली तर कलेक्टर एकतर ती ग्रांट करतो किंवा रिजेक्ट करतो. रिजेक्ट काय करतो, रिजेक्ट कोणत्या कारणासाठी करतो, टू सिक्युअर पब्लिक हेल्थ आणि सच लँड इज यूज फॉर एनी स्कीम. ओके, आणि व्हेन ऍप्लिकेशन इज रिजेक्ट, आता ऍप्लिकेशन रिजेक्ट झाले तर कलेक्टरने रिझन देणं गरजेचं असतं की मी ही ऍप्लिकेशन रिजेक्ट आहे अमुक अमुक या कारणाकरिता. तर ते जे काही कारण, रिझन किंवा कारण तो देत आहे ते त्याने रिटर्न मध्ये देणं आवश्यक आहे. ओके, ठीक आहे. आता त्याच्या पुढचा पॉइंट येतो डीम्ड परमिशन. डीम्ड परमिशन, इफ कलेक्टर फेल्स टू इन्फॉर्म डिसिजन. आता कलेक्टरने एखादा डिसिजन दिलेला आहे तर ते कलेक्टरचं डिसिजन ज्याने ऍप्लिकेशन केलेलं आहे त्याला त्याचं डिसिजन देणं गरजेचं असतं. त्याच्यापर्यंत ते पोहोचणं किंवा त्याला कळवणं की बाबा मी तुला ग्रांट केलं आहे किंवा रिजेक्ट, हे कळवणं ही कलेक्टरची ड्युटी आहे. पण काय, कलेक्टर फेल्स टू इन्फॉर्म डिसिजन, कलेक्टरने समजा का सांगितलं नाही, फेल झाला, कलेक्टरने सांगितलं नाही, तर विदिन 90 डेज कलेक्टर फेल्स टू इन्फॉर्म डिसिजन. कधीपासून, विदिन 90 डेज ऑफ रिसिप्ट ऑफ एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेजमेंट समोरच्या पार्टीला ज्या तारखेला दिलेला आहे त्या तारखेपासून 90 दिवसाचा त्याला टाइम लिमिट दिले, कलेक्टरला दिलाय की 90 दिवसाच्या आतमध्ये ते ऍप्लिकंटला सांगितलं पाहिजे की तुला परमिशन ग्रांट केलेली आहे की नाही. समजा 90 दिवस पूर्ण झाले आणि तरी देखील कलेक्टरने ऍप्लिकंटला सांगितलेलं नाहीये की तुला परमिशन ग्रांट केली आहे की नाही, तर असं धरून चालायचं की जणू कलेक्टरने परमिशन ग्रांट केलेली आहे. हा पॉइंट आपल्याला हे सांगतोय. आता धरून झाला 1 जानेवारीला एखाद्याने ऍप्लिकेशन केली कलेक्टर समोर की माझी जमीन आहे ती मला नॉन ऍग्रिकल्चर करून घ्यायची आहे. तर आणि कलेक्टरने एक्नॉलेजमेंट दिलं 6 जानेवारीला. विदिन 7 डेज मध्ये देणं गरजेचं असतं, जे की आपण या आधीच्या पॉइंट मध्ये बघितलं आहे. तर 6 जानेवारीला दिलं तर 6 जानेवारी पासून पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये ते कलेक्टरने आपला जो काही डिसिजन असेल तो ऍप्लिकंटला, ज्याने ऍप्लिकेशन केलेली आहे त्याला सांगणं गरजेचं असतं 90 दिवसाच्या आतमध्ये. परंतु 90 दिवस संपले आणि तरी देखील डिसिजन कलेक्टरने त्याला सांगितलं नाही, ज्याने ऍप्लिकेशन केली आहे त्याला, तर डीम्ड परमिशन म्हणून कन्सिडर करायचं. जणू काही त्याला परमिशनच कलेक्टरने दिलेली आहे असं कन्सिडर करून ते लँड ऑटोमॅटिक नॉन ऍग्रिकल्चर लँड होऊन जाईल. सेकंड पॉइंट काय, नो एक्नॉलेजमेंट.
समजा इथे एक्नॉलेजमेंट दिलंच नाही, 1 जानेवारीला ऍप्लिकेशन केलंय पण कलेक्टरने एक्नॉलेजमेंट दिलंच नाही 7 दिवसाच्या आतमध्ये, तर ह्या 1 जानेवारी पासून पुढे 90 दिवस मोजायचे, 90 डेज ऑफ रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन. तर ह्या तारखेला ऍप्लिकेशन दाखल केले ना, तर या ऍप्लिकेशन पासून त्या तारखेपासून पुढे 90 दिवस मोजायचे आणि त्या 90 दिवसाच्या आतमध्ये कलेक्टरने आपला डिसिजन जो आहे तो ऍप्लिकंटला सांगणं गरजेचं आहे. जर कलेक्टरने तो सांगितलं नाही तर तर असं डीप परमिशन त्याला भेटली जाईल. थोडक्यात ऑटोमॅटिक त्याला परमिशन भेटून जाईल जर कलेक्टरने आपला डिसिजन त्याला 90 दिवसाच्या आत सांगितलं नाही तर. तिसरा काय सांगतो, इफ ऍप्लिकेशन इज रिटर्न, जे आपण मगाच्या पॉइंट मध्ये बघितलं की रिटर्न कधी होते, जर ती प्रिस्क्राइब फॉर्म मध्ये जर का नसेल तर रिटर्न झालेली ऍप्लिकेशन जर त्याने परत योग्य प्रकारे फॉर्म मध्ये भरून दिली, योग्य प्रकारे त्याचे करेक्शन वगैरे केली आणि परत हजर केली, म्हणजे 1 जानेवारीला समजा त्याची ऍप्लिकेशन रिजेक्ट झाली आणि त्याने परत ती 5 जानेवारीला परत ऍप्लिकेशन केली, तर ह्या 5 जानेवारी पासून पुढचे 90 दिवस कन्सिडर करायचे, ना की 1 जानेवारी पासून. कारण त्याचे रिजेक्ट झाले, हे बघा, फ्रॉम द डेट ऑफ ऍप्लिकेशन इज ड्युली प्रेझेंट आफ्टर कंप्लाइंग ऑब्जेक्शन. ऑब्लिगेशन जे काही ऑब्जेक्शन घेतले आहे त्याची पूर्तता केल्यावर त्याने 5 जानेवारीला परत ती ऍप्लिकेशन दाखल केली, तर 5 जानेवारी पासून पुढचे 90 दिवस कन्सिडर करायचे आणि त्या 90 दिवसामध्ये जे काही कलेक्टरचं डिसिजन आहे ते कलेक्टरने त्याच्याशी कम्युनिकेट करणं गरजेचं असतं. त्याला सांगणं की मी तुला परमिशन ग्रांट केली की रिजेक्ट केली ती. जर कलेक्टर फेल्स झाला, सांगितलं नाही कलेक्टरने, तर डीम परमिशन म्हणजे जणू काही परमिशनच दिली आहे, त्याच्यामध्ये परमिशनचं डिसिजन देणं गरजेचं नसतं. म्हणजे परमिशन केलेली आहे, आता एखाद्याने अर्ज केलेला आहे तर परमिशन भेटेल, मग त्याची वाट बघत बसण्यापेक्षा समजा 90 दिवसामध्ये सांगितलं नाही, म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये कलेक्टरला ड्युटी दिली आहे की तू कलेक्टरने आपलं डिसिजन 90 दिवसामध्ये समोरच्या पार्टीला सांगणं कलेक्टरवर बंधनकारक आहे. जर नाहीच सांगितलं तर जणू काही कलेक्टरने त्याला परमिशन देऊन टाकलेली आहे, डीम परमिशन असं कन्सिडर करायचं की कलेक्टरने परमिशनच दिलेली आहे. हा तो आपल्याला पॉइंट सांगतो, डीम परमिशन. आता एक त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट राहिलाय, ते आता डिस्कस करूया आपण. हे मी पुसून घेतो. आता पुढचं पॉइंट बघा. आता कलेक्टरकडे आपण बघितला, नॉन ऍग्रिकल्चर जमीन करून भेटावी म्हणून अर्ज केला आणि तो किती दिवसामध्ये डिसिजन समोरच्या पार्टीला कळायला पाहिजे हे आपण आतापर्यंत बघितलं. आता समजा एखादा अर्ज कलेक्टरने ग्रांट केला, परमिशन दिली, तर त्याच्या पुढची प्रोसिजर काय असते तर ते इथं सांगितलं आहे. परमिशन इज ग्रांट. आता परमिशन दिली आहे तर काय, इन्फॉर्म टू तहसीलदार विदिन 90 डेज. तर ज्याने ऍप्लिकेशन, जो ऍप्लिकंट आहे त्याला जशी परमिशन भेटली तर त्या परमिशनच्या 30 दिवसाच्या आतमध्ये भेटल्यापासून, 1 जानेवारीला परमिशन भेटले तर त्या तारखेपासून 30 दिवस कॅल्क्युलेट करायचे आणि त्या 30 दिवसाच्या आतमध्ये विदिन 30 डेज त्याने ते इन्फॉर्म करायचं तहसीलदारला. ओके. आता जर का त्याने इन्फॉर्म केलं नाही, इफ इट फेल्स, मग काय कलेक्टर काय करतो, इम्पोज फाईन अप टू ₹500, 500 रुपयापर्यंतचा दंड आकारला जातो. व्हेन परमिशन इज ग्रांटेड, आता परमिशन ग्रांट केलेली आहे तर अशा वेळेला एक सनद दिली जाते त्याला. सनद इज ग्रांटेड टू होल्डर. त्याला परमिशन दिलेली आहे त्याला सनद ग्रांट केली जाते की तुझी लँड जी आहे ती ऍग्रिकल्चर होती, ती आता नॉन ऍग्रिकल्चर केलेली आहे. तर या सनद मध्ये वेगवेगळ्या कंडिशन, वेगवेगळे पॉइंट्स त्यामध्ये असतात. अशी सनद, थोडक्यात त्याला ऑथॉरिटी लेटर आपण असं कन्सिडर करूया. सनद लेटर कलेक्टर त्याला देतो की तू आता हे जे काही तुझं ऍग्रिकल्चर लँड आहे ते नॉन ऍग्रिकल्चर झालेलं आहे, अशी सनद
ज्याची ऍप्लिकेशन ग्रांट झालेली आहे त्याला दिली जाते. ओके, परमिशन इज ग्रांट, इन्फॉर्म टू तहसीलदार विदिन 30 days. इफ ही फेल्स, कलेक्टर इम्पोज फाईन अप टू ₹500, 500 रुपयापर्यंतचा दंड होतो जर इन्फॉर्म नाही केलं तहसीलदाराला. वेन परमिशन इज ग्रांटेड, सनद इज ग्रांटेड टू होल्डर. जो मालक आहे, होल्डर आहे, ज्याने अर्ज केलेला आहे त्याला सनद दिली जाते. ओके, ह्याच्यामध्ये एक छोटासा पॉइंट आहे, मी तुम्हाला ओरली सांगतो. इफ एनी लँड इज यूज फॉर एनी अदर पर्पज इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन ऑफ दिस कोड. समजा त्याला परमिशन दिलेली आहे, ग्रांट केलेली आहे परमिशन, परंतु ज्या कारणाकरिता ती परमिशन ग्रांट केलेली आहे ते न करता त्याच्याऐवजी त्याने वेगळीच गोष्ट त्या नॉन ऍग्रिकल्चर जमिनीवर केली. फॉर एक्झाम्पल, त्या जमीन बिल्डिंग बांधण्यासाठी त्याने परवानगीचा नॉन ऍग्रिकल्चर जमिनीसाठी अर्ज केलाय आणि कलेक्टरने त्याचा अर्ज मंजूर करून त्याला तिथे बिल्डिंग बांधण्याची परवानगी दिली, पण त्याने बिल्डिंग न बांधता तिथे एखादी कंपनीच बांधायला घेतली, तर अशा वेळेला सेल्फ पर्सन इज लायबल फॉर पेनल्टीज. तर त्या माणसाला पेनल्टी केली जाते. त्याला कलेक्टर जी काही अमाऊंट, कलेक्टरला ती पॉवर दिलेली आहे की तो त्याला फाईन इम्पोज करू शकतो त्यामध्ये. बस एवढाच हा टॉपिक आहे. आपण यूज ऑफ लँडचा टॉपिक डिस्कस केलेला आहे. या टॉपिक बद्दल किंवा बाकीचे जे काही क्वेश्चन, बाकी जे काही टॉपिक आतापर्यंत आपण डिस्कस केलेले आहेत त्याच्यावरती जर का कुणाला काही शंका वगैरे असेल तर ते माझ्या मोबाईलवरती ते मला मेसेज वगैरे करू शकतात. माझा मोबाईल नंबर मी इथे देतो. ओके, 9665330319 हा माझा मोबाईल नंबर आहे. या नंबरवरती तुमची कधीही काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. त्या शंकेचं मी निरसन करून तुम्हाला योग्य ते उत्तर मी देईल. ओके, आता पुढचा टॉपिक आपण लवकरच बघूया. हा टॉपिक इथं संपलेला आहे. ओके.